गेल्या 1.5 महिन्यापासून बार्शी तालुक्यात एका बाजूने वाघ तर दुसऱ्या बाजूने बिबट्या अशा दुहेरी हल्ल्यांमुळे सर्वसामान्य जनता वैतागून गेली। त्यात वन विभागाच्या प्रयत्नांना कोणतेच यश येताना दिसून येत नसल्यामुळे त्यांच्या हातात केवळ पंचनामा करणं एवढंच राहिल्याचं दिसून येत आहे। काल रात्री पुन्हा धस पिंपळगाव इथं 3 ठिकाणी बिबट्याने हल्ला करून 2 रेडकांना ठार मारलं तर एकाला गंभीर जखमी केला असून तेही दगावू शकतात। माझं नाव समाधान बबन मुळे, धस पिंपळगाव येथील रहिवासी, पण शेतात वस्तीवर राहतो। माझ्या गोठ्यातील जनावर बांधलेली होती। मी संध्याकाळी जेवण करण्याचा दारा ही काढून जेवण करण्यासाठी वस्तीवर घरी जेवत असताना माझ्या वासराचा ओरडण्याचा आवाज आला, म्हणून मी वरी आलो बघायला तर बिबट्याचा हल्ला चालू होता। बॅटरीच्या टॉर्चनं आणि आरडण्याच्या आवाजानं बिबट्यानं वासराला सोडलं नव्हतं, पण ऑटोमॉमचा आवाज केल्यामुळे त्यानं सोडलं। सोडल्यानंतर मी वन विभागाला फोन केला। वन विभागाचे अधिकारी 1 तासात आले, पण त्यांच्यापाशी काठी किंवा बॅटरी असं काही शस्त्र नव्हतं। त्यांना इथं आले, ठसे बघितलं, कशाचे ते सांगितलं, बिबट्याचे आहे त्यांना गृहीत केलं। वासरू जखमी अवस्थेत असताना सुद्धा त्यांना पाहिलं आणि त्यानंतर एकूण गावात 3 वासरावर रात्री हल्ला झाला। रामेश्वर धस, उतरेश्वर धस आणि माझं, त्यांची 2 वासर तर मयत आहे ती, आणि रात्री लाईट नव्हती, दक्षता घ्या असं म्हणून सांगून गेली वन विभागाचा अधिकारी। फक्त म्हणली दक्षता घ्या आणि सावधगिरी बाळगा, जाळ करा, आवाज करा एवढं सांगितलं। आणि MSCBची लाईट तोडण्यात आली, कारण माझं वैयक्तिक बिल तर थकीत आहे, त्यामुळे त्यांना तारा सोडवल्यात। मग आम्ही इथं वस्तीवर राहायचं कसं, किंवा अशा अचानक परिस्थिती आल्यावर आम्ही तोंड सामोरं जायचं कसं ह्या परिस्थितीला? मग त्यासाठी आमची लाईट चालू राहिली पाहिजे आणि ह्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीतरी आम्हाला थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा काहीतरी सांगितलं पाहिजे व्यवस्थित। त्यांना तेवढं बोलली आणि निघून गेली।